नमस्कार मैत्रिणींनो. आलं स्वच्छ करून स्टोअर कसं करून ठेवायचं ते आज मी सांगते. जे की शेवटच्या तुकड्यापर्यंत त्याला बुरशी येणार नाही आणि ते कोरड्याच्या कोरडं. तर आधी आणलेलं आलं एक 10-15 मिनटं 20 मिनटं पाणी गच्च भरून त्याच्यामध्ये भरून ठेवायचं, कढईमध्ये बुडवून ठेवायचं. जेणेकरून जे स्टोअर म्हणजे बाजारात आणलेलं आलं असतं त्याच्यामध्ये ज्या गाठी असतात त्याच्यामध्ये असलेलं सगळं माती कुठं स्टोअर म्हणजे ज्याच्यात वाहून आणलेलं असतं पोत्यामध्ये तर त्याची सगळी बारीक चीज ते सगळं निघून जातं. तुम्ही बघताय की पाणी आणि असं चोळून चोळून स्वच्छ त्याचे नॉट्स वगैरे असतात ते हे करायचे. जास्त नॉट्स असतील तर त्याचे तुकडे करायचे आणि छान असं चोळून 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 स्वच्छ धुवून टाकायचं 10-15 मिनटानंतर, की जेणेकरून त्याला लागलेली माती वाहून आणलेल्या ज्या पिशव्या असतात त्याचं हे सगळं निघून जातं. सुरी घेऊन त्याचे कोपरे वगैरे जिथे खराब झालेलं असेल ते सगळं कापून टाकायचं आणि पुन्हा ते पाणी फेकून द्यायचं चोळून चोळून असं 5-7 मिनटं धुतल्यानंतर आणि पुन्हा स्वच्छ पाणी घ्यायचं. आणि स्वच्छ पाणी घेतल्यानंतर टूथब्रश घ्यायचा की जो आपल्या किचनमध्ये नेहमी असतो. त्याच्याने त्याच्या ज्या गाठी असतात किंवा नॉट्स असतात त्याच्यामध्ये जिथे जिथे माती असेल तिथे तिथे असं चोळून ते स्वच्छ करायचं आलं, की जेणेकरून जमिनीत जे पण मायक्रोब्स असतात मातीमध्ये घुसलेले जी माती असते ती निघून जाते आणि आलं स्वच्छ होऊन जातं. तर अशा पद्धतीने नक्कीच करायचं, कारण ते जे गाठीमध्ये जी माती लागलेली असते ती सगळी त्याच्यामुळे निघून जाते. आणि पुन्हा हाताने असं कुचकरून छान धुवून टाकायचं. जे पुन्हा जिथे जास्त नॉट्स असतील तर ते पण तोडून आणि त्याचे तुकडे करायचे, असे छान छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आणि पुन्हा पाणी बदलवून घ्यायचं त्याचं. आणि असं एक 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 स्वच्छ चोळून चोळून दूध एका बास्केटवर काढून घ्यायचं आणि रात्रभर पंख्याखाली किंवा कोरड्या कापडावर जरी तुम्ही टाकून ठेवलं आणि सकाळी एक 5-7 मिनटं पुन्हा उन्हात ठेवून द्यायचं आणि असं छान स्वच्छ कोरडं आलं तयार होतं. म्हणजे केव्हाही हात घेतला की आपल्याला घेता येतं, वापरता येतं, धुवायचं टेन्शन नाही आणि पोटात ती शेतातली इकडून तिकडून वाहून आणलेली माती जायचं टेन्शन नाही. आणि विशेष म्हणजे हे असं धुतल्यामुळे त्याला बुरशी पण येत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यावर. तर नक्की करून पहा आणि ह्याच पद्धतीने वापरा. थँक्यू.